कसं केलं तू हे? काय केलं तू? हा ए रुदू, का केलं तू? हा आता तुला पण घासा लागल. देवाला घासत आहे ना तुला. नमस्कार, मी नाजुका स्वागत करते एका नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आणि हे बघा यांची मस्ती. मी इकडे दुसरं काम करत होते, यांनी हे बघा पूर्ण कुंकू जे आहे ते सांडवून पूर्ण डबल पुसलेली फरशी मला परत पुसावी लागली. आणि आमचे हे दोन महारथी त्याला साथ देत. तर चला आज जे आहे ते मी पटापट कामं करून घेते, कारण की आज नवीन वर्षाचा पहिला हप्ता आहे आणि मला जायचं होतं मंदिरामध्ये. तर आणि ते मंदिरात जायला निघालो होतो, कारण की मला करायची होती. इथे नाग मंदिर आहे आमचं प्रशस्त, तिथे कढई म्हणजे मी असं बोललेली होती की माझी तब्येत खराब होती तर कढई करेल, आणि झाल्यास म्हणजे माझ्या मनाने की स्वयंपाक पण म्हणजे करेल. तर कढई वगैरे केली आणि विचार केला की स्वयंपाक नाही करायचा. इथे नाही का रोज अन्नदान होतं, तर आपल्याकडून सर्वांना म्हणजे कुणी पण नेहमी आपल्या ओळखीच्याच लोकांना जेवण देण्यापेक्षा मी म्हटलं आपण इथे अन्नदान करू. तर त्याच्यासाठीच आज सुट्टी पण होती आहे ना, तर चला म्हटलं इथे मी कढई जे आहे ते करून घेते. आणि आपल्याला अन्नधान्य द्यायचं असेल तर अन्नधान्य पण देऊ शकतात किंवा पैसे, जसं आपल्याला परवडेल तसं. तर मग आम्ही पैसेच दिले होते. तर इथे जे आहे ते मी जात होती कढई करायला. कढई म्हणजे शिरा भाजायचा असतो इथे आपल्याला, रवा वगैरे भाजून छान. तर इथे जात होती, तर कारण की आईने मागच्या वेळेस इथेच केली होती कढई. तर बघत होते मी की कुठे करू. आणि ही जी आतमधली जागा आहे ना, ही मला माहीतच नव्हती. मी पहिली वेळ आली होती इथे की इथे स्वयंपाक होते. आधी हे स्वयंपाक आतमध्ये होत होते, पण मग नंतर कसं बाहेर व्हायला लागले. आतमध्ये गॅस अन्नदान करतात ना, तिथे आधी व्हायचे. आणि आता हे बाहेर केले आहे, जे चुलीचे वगैरे आहे ना, चुलीवरचे स्वयंपाक ते बाहेर केले. तर इथे बघा जागोजागी प्रत्येकांचे स्वयंपाक दूर गावावरचे आलेले होते, काही गावातलेच होते. तर मग मी इथे जागा बघत होती की जेणेकरून मला कढई करता येईल. आणि मी इथे होतीच, तर ह्या बाया आल्या की बाई तुझा काही स्वयंपाक आहे काय? म्हटलं नाही, मला कढईच करायची आहे. तुम्ही, कारण की ही जागा चालली जाते ना, तर मी म्हटलं ठेवा तुम्ही सामान, तोपर्यंत मी माझी कढई आहे ती करून घेते. आणि यांनी गेले होते काड्या आणण्यासाठी, कारण की मला वाटलं की इथेच 1-2 काड्या असेल, कारण की मला थोडंसं जो आहे तो रवा भाजायचा होता. तर पण एकही काडी नव्हती. मग यांनी विकतची काडी आणायला गेले होते. तर या बाया म्हणाल्या की कशाला आणायला पाठवलं तू, आम्हीच देत होतो, लागतेच किती काड्या. पण म्हटलं तुम्ही याच्या पहिलेच गेले होते आणि तर असू द्या म्हटलं. आणि हळदी कुंकू लावून मी पूजा आधीच केली होती, पण स्वतःचं हळदी कुंकू लावून नव्हती केली. मग आग वगैरे इस्तू वगैरे लावला आणि परत यांना जे आहे ते पूजेचं सामानाला लावलं आणि हळद कुंकू लावून परत मी ते पूजा जे आहे ते करून. आणि यांनी आणलेल्या काड्या खूप मोठ्या मोठ्या असल्यामुळे ना ती चूल पेटतच नव्हती, कारण की चूल पेटायसाठी बारीक बारीक काड्या पाहिजे होत्या. तर ते चूल जे आहे ती पेटतच नव्हती. तर त्या काकू म्हणाल्या की घे बाई, त्यांनी अशी मोरी चालली होती काड्यांची बारीक ठोकळ. तर मग त्यांनीच मला जे आहे ती चूल वगैरे पेटून दिली. मी म्हटलं ठीक आहे, आणि ह्या काड्या तुम्ही घेऊन टाकाल म्हटलं, कारण की मी ह्यात वापस नेणार नाहीये. तर इथे जे आहे ते मी फटाफट कढई वगैरे केली. कढई म्हणजे तूप घ्यायचं, त्यामध्ये रवा छान असा लालसर भाजून घ्यायचं, आणि ह्या त्यामध्ये साखर आणि वेलची पूड टाकायची. मी त्यामध्ये साखरमध्येच वेलची पूड वगैरे टाकून आणली होती. आणि माझा आवाज तुम्हाला वाटत असेल. इथे मी कढई वगैरे केलो आणि घरी गेलो, आणि रात्रीच इतका मला सर्दी ताप खूपच, त्यामुळे मी हा म्हणजे जो व्लॉग आहे ना तो जास्त शूट नाही केला, थोडंसंच केला. इथे बघा किती छान होती माझी तब्येत, बिलकुल असं वाटणार नाही की तब्येत. आणि रातूनच म्हणजे 5-6 वाजता इतकी माझी तब्येत खराब झाली की मला बोलता पण येत नव्हतं, म्हणून तुम्हाला माझा आवाज तसा वाटत असेल. 2 दिवस तर मला बिलकुल बोलता येत नव्हतं. लेटेस्ट आलेला आहे.
प्रसाद वगैरे केला आणि तो प्रसाद मंदिरामध्ये नैवेद्य म्हणून दाखवासाठी नेत होतो. तर इथे जे आहे ना अंदर आपण अन्नधान्य पण देऊ शकतो किंवा आपण पैसे पण देऊ शकतो. आणि ते बघा मस्त छान भजन आणि किती सारे लोक होते ना. मी इतके वर्ष झाले पण कधी आली नव्हती म्हणजे नवीन वर्षाला. तर खूप मस्त छान गर्दी वगैरे होती आणि छान वाटत होतं असं छान प्रसन्न प्रसन्न. आणि इथे जे आहे त्यांनी पावती वगैरे फाडली होती आणि त्यांनी लगेच सांगितलं की परवाचा स्वयंपाक हा तुमचा राहील, येऊन जाल म्हणून. म्हटलं आम्ही ठीक आहे येऊ म्हटलं. आणि याची मस्ती बघा, हा कुठे पण जाईल ना, एका ठिकाणी उभा राहू शकतच नाही. मंदिरातून निघलं की बाहेरच एक शंकराची पिंड आहे, त्याची इथे पूजा वगैरे केली. आणि त्याच्या बाजूलाच हा जो आहे ना तो हॉल आहे. इथे आधी स्वयंपाक होत होते पण आता त्यांनी पूर्ण हॉल केला. इथून म्हणजे मंदिराकडून इथे महाप्रसाद असतो आणि मग कोणी द्यायचं असेल इच्छुक राहिले त्यांनी देत असतात, जसं आम्ही दिला आहे तसा. आणि याचा टायमिंग आहे 12-12:30 ते 3 वाजेपर्यंत. आणि याचं इथे रुसणं चालू होतं कारण की आज खूप गर्दी असल्यामुळे या काकाजी म्हणाले की एका खुर्चीवर 2 जण भाऊ बहीण बसा. तर याला सिंगल खुर्ची पाहिजे होती तर त्याची पप्पा सोबत बसली आणि याला एक सिंगल सीट मिळाली. अरे कशाला त्याला ते मम्मा सिल्वरच दे. त्यांनी स्टार्टिंगला जेव्हा इथे आम्ही एंटर केलं नाही मंदिरामध्ये तेव्हाच पप्पाला सांगून ठेवलं होतं की त्याला कड पाहिजे. मला ही गोष्ट माहिती नव्हती. तर मी त्या बाजूला ज्या दुसऱ्या बसून होते ना त्यांच्याकडे बघायला गेली होती. त्याला नाही, त्याला याच काकूकडून पाहिजे होतं. आणि तो काय म्हणत होता ह्या काकूला की सोन्याचं कड दाखवा, सोन्याचं. त्याला इतकं समजते. याच कड त्याचे पप्पा वगैरे लावत नाही पण याचा मामा लावते तर त्याचं बघूनच. कड वगैरे घेऊन द्यायला काही नाही पण हा ना वारंवार हातातून काढत असतो म्हणून याला आम्ही कड वगैरे घेऊन देत नाही. तर चला आता आम्ही थोडं समोरच गौराड्याला आहे गणपतीचं मंदिर.
तर मग गणपतीच्या मंदिरात पण दर्शन द्यायला गेलो होतं आणि गणपतीच्या मंदिरात पण खूप गर्दी होती. छानसं दर्शन वगैरे झालं. मी तुम्हाला पूर्ण मंदिर नाही दाखवलं कारण की पुष्कळ लोकांचे स्वयंपाक वगैरे होते तर छान नव्हतं वाटत. नंतर मी परत येईल ना तर तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवेल. आणि समोरच इथे आहे हनुमानजीचं मंदिर, तर तिथे गेलो आणि बघा किती सुंदर रांगोळी वगैरे काढलेली होती. आणि मग यांनी तिघांनी दर्शन वगैरे घेतलं आणि लगेच मी निघाली घरी जायला कारण की मला थोडंसं तब्येत छान नव्हती वाटत. तर तुम्हाला आजचा जो व्लॉग आहे तर कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वाटल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.